नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टमध्ये। आणि मस्तपैकी पावसाला सुरुवात झालेली आहे। एकदम धुवाधार पाऊस पडतोय आणि अशा वेळी आठवण येते ती गरम गरम भजीची। तर आज आपण पालक भजी कशी बनवायची ते बघतोय। चला तर मग रेसिपीकडे वळूया। इथे मी पालक भजीसाठी लागणारे साहित्य घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे बेसन आहे, अर्धा कप बेसन आहे। इथे पालकची पानं आहेत, देठासहित घेतलेली आहेत। त्याचबरोबर 2 चमचे तांदळाचं पीठ आहे आणि बाकी जिन्नस आहेत। आता सगळ्यात अगोदर काय करायचं तर ही जी पालकची पानं आहेत ती तुम्ही बघू शकता मीडियम साईजची पानं मी घेतलेली आहेत। याचा देठाकडचा भाग तोडून घ्यायचा, म्हणजे पानाला लागून थोडंसं देठ ठेवायचं जेणेकरून ते दिसायला छान दिसेल भजी, बाकी काही पर्पज नाहीये। आणि बाकी देठ तोडून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता मी पालकाचे देठ तोडून घेतलेले आहेत, थोडे थोडे ठेवलेले आहेत। आणि आता आपण याचं पीठ बनवायला घेऊया। अर्धा कप बेसन इथे मी घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये घालायचं 2 चमचे तांदळाचं पीठ, ज्यामुळे काय होतं की भजी मस्त कुरकुरीत होते तांदळाच्या पिठामुळे। अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आहे इथे, आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा आपल्याला घालायचा आहे, ज्यामुळे भजी मस्त टम्म फुगते। अगदी किंचितसा घेतलेला आहे मी सोडा। आणि त्याचबरोबर इथे थोडासा ओवा आहे, अर्धा चमचा ओवा आहे, ज्यामुळे भजी बाधत नाही। आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया। पहिले सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि नंतर हळूहळू पाणी घालायचं आहे। आता भजीसाठी बॅटर बनवताना कधीही पटकन पाणी ओतायचं नाही, आणि बेसन असेल तर अजिबातच नाही, कारण बेसनला खूप कमी पाणी लागतं। त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करत करत जायचं। आणि सगळ्यात अगोदर म्हणजे याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आणि मग नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। सो इथे आपण हे बेसन जे आहे ते फेटून घेऊया। थोडासा दाब देऊन फेटून घ्यायचं, म्हणजे मग याच्या गुठळ्या असतात त्या फुटतात। या पद्धतीने करूया। आणि तुम्ही बघू शकता इथे गुठळ्या व्यवस्थित फुटलेल्या आहेत। मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे, छान दिसते। आता याच्यामध्ये आपण कन्सिस्टन्सी हवी त्या हिशोबात पाणी घालून ॲडजस्ट करायचं आहे। एकसारखं मिक्स करायचं। आणि तुम्ही बघू शकता अशी मस्त कन्सिस्टन्सी आहे, खूप घट्ट देखील नाही आणि खूप पातळ देखील नाही की पानावरनं पीठ वाहून जाईल। इथे तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, थोडंसं पसरट भांडं आहे। तेल छान गरम झालं कीच भजे याच्यामध्ये सोडायचे आहेत। इथे आपण पहिले चेक करूया। तुम्ही बघू शकता पटकन पीठ वरती येते, याचा अर्थ आपलं तेल छान तापलेलं आहे। आता भजी सोडताना काय करायचं तर हे जे पान आहे ते याच्यामध्ये बुडवायचं आणि देठापर्यंत व्यवस्थित बुडवायचं, नाही तर देठ हिरवगार राहील तसंच। आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते निथळून घेऊन मग ही भजी आपल्याला सोडायची आहे। मस्त। आता भजी सोडली की पटकन उलटायची नाही, एका बाजूने छान तळून घ्यायची आणि मग पलटी करायची आहे। हवं तर तुम्ही या भजीच्या वरच्या भागावर तेल सोडू शकता या पद्धतीने। ही भजी तळायला फार वेळ लागत नाही आणि पान शिजायला तर अजिबातच नाही, कारण अगदीच पातळ असतात ही पानं आणि पटकन मऊ पडतात। आता एका बाजूने भजी व्यवस्थित तळून झाली की ह्याला पलटी करायचं आहे। आणि दुसऱ्या बाजूने देखील भजी आपण फ्राय करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे, नाहीतर आपली भजी करपून जाईल। आणि इथे बघू शकता दोन्ही बाजूने भजी मस्त लालसर झालेली आहे। आता आपण ही निथळून घेऊया आणि काढायची आहे आपल्याला। आता दुसरी भजी परत त्याच पद्धतीने पान पूर्ण बुडवून घ्यायचं देठापर्यंत, आणि मग या तेलामध्ये आपण हे सोडणार आहोत।
मस्त तुम्ही बघू शकता छान फुगते भजी. थोडासा सोडा वापरायचा. आणि ही भजी ना खायला गरमागरम असताना चांगली लागते. थंड झाल्यानंतर खाल्ली तर ती खूप मऊ पडते आणि मग मजा येत नाही. त्यामुळे शक्यतो जेवायला बसायच्या थोडा आधी भज्या तळायला घ्या. आता दोन्ही बाजूने भज्या मस्त फ्राय करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता छान लालसर रंग झालेला आहे. आता आपण ह्या काढून घेऊया. काढून टिश्यू पेपरवर घ्यायचे आहेत. मस्त फुगल्यात. आणि याच पद्धतीने आपण सगळ्या भज्या बनवून घेणार आहोत. तर इथे आपल्या मस्तपैकी गरमागरम पालक भजी बनवून तयार आहेत. खूप छान लागतात आणि शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बनवा, कारण जसा पावसाळा वाढत जातो किंवा पाऊस वाढत जातो तसतशी पालेभाजी जास्त महाग देखील होते आणि त्याचबरोबर व्यवस्थित म्हणजे चांगल्या क्वालिटीची मिळत देखील नाही. त्यामुळे लवकरात लवकर या भजी बनवा आणि मस्त गरम गरम आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सहित. तोपर्यंत पालक भजी नक्की बनवून बघा आणि खात राहा.